आदरणीय शरदराव पवार साहेब, आदरणीय नितीन गडकरीजी, डॉक्टर संदीप वासलेकर, हनुमंतराव, आपल्या आदरणीय मातोश्री उमेश माने, उल्हासदादा, बीव्हीजी कुटुंबीय, आणि मला वाटतं आपण सर्वच बीव्हीजी कुटुंबीय आहात, कारण या सभागृहामध्ये ज्याची क्षमता 3000 आहे, मला असं वाटतं की 4000 बीव्हीजी कुटुंबीय बसलेले आहेत. तर आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. 2-3च मुद्दे मला मांडायचे आहेत. सर्वप्रथम बीव्हीजीविषयी, हनुमंतरावांविषयी मी बरंच ऐकलं होतं, वाचलं होतं, पण त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा जो योग तो 5 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही पुणे इंटरनॅशनल सेंटरची स्थापना केली त्यावेळी आला, आणि त्यानंतर आम्ही एवढे जवळ येऊ याची मला कल्पना नव्हती. आणि जवळ म्हणजे अनेक दृष्टीने बरं का. एक म्हणजे ते माझे शेजारी आहेत. शेजारी म्हणजे आमच्या 2 बंगल्यामध्ये एवढंसुद्धा अंतर नाही आहे, अगदी जवळ आहोत आम्ही. दुसरं म्हणजे मनाने जवळ आहोत, अत्यंत घनिष्ठ मित्र आम्ही झालेलो आहोत. तिसरी म्हणजे जवळीक सांगतो तुम्हाला, माझ्या हातात हे 10वीचं पुस्तक आहे बरं का, पाठ्यपुस्तक महाराष्ट्र सरकारने केलेलं, SSC बोर्डाने 10वीसाठी इंग्रजीचं. तर याच्यामध्ये एक धडा आहे रघुनाथ माशेलकरांवर विद्यार्थ्यांसाठी 82 पानावर, आणि 174 या पानावर आहे हनुमंतरावांवर. म्हणजे एवढी जवळीक की फक्त 92 पानांनी या पुस्तकात आम्ही दूर राहिलेलो आहोत. तिसरी जवळीक सांगतो मी, आता आम्ही एकत्र काम करतो आहोत. मला आठवतं 3 मेला, म्हणजे याच महिन्यामध्ये मी क्वालालंपूरला होतो, आणि त्या क्वालालंपूरमध्ये ग्लोबल रिसर्च अलायन्स या संस्थेची ॲन्युअल जनरल मीटिंग होती. ग्लोबल रिसर्च अलायन्स म्हणजे काय? जसं आपलं CSR आहे, काउन्सिल ऑफ सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च, 40 प्रयोगशाळा, तसं CSRO ऑस्ट्रेलिया आहे, फ्रॉनफर गॅझेशॉप जर्मनी आहे, VTT फिनलंड आहे, DTI डेन्मार्क आहे, TNO नेदरलँड्स आहे, बेटेल आहे अमेरिकेमधलं, ज्यांना आम्ही रिसर्च टेक्नॉलॉजी ऑर्गनायझेशन्स म्हणतो. जवळजवळ 60,000 सायंटिस्ट. या संस्थेचा मी अध्यक्ष आहे आता 10 वर्ष, आणि ही 10वी आमची ॲन्युअल जनरल मीटिंग होती क्वालालंपूरमध्ये. आणि त्यावेळी 3:30 वाजता, 4 मेला 3:30 वाजता क्वालालंपूर जोडलं गेलं तळेगाव जवळ असलेल्या एका वारंगवाडी या छोट्याशा गावाशी. आणि ते कसं झालं तर त्या वारंगवाडीमधली जी छोटी मुलं आहेत शाळेतली, त्यांनी चक्क आमच्या क्वालालंपूरमध्ये बसलेले आमचे जे ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये मोठी सायंटिस्ट होते त्यांच्याशी संवाद साधला. ते मराठीत बोलले आणि मी त्याचं भाषांतर केलं इंग्रजीमध्ये. आणि हे कसं झालं? हे हनुमंतरावांमुळे झालं. आता म्हणाल हा चमत्कार कसा झाला? तर त्याची गंमत अशी आहे की फ्रॉनफर गॅझेशॉप ही जी जर्मनीमधली रिसर्च टेक्नॉलॉजी ऑर्गनायझेशन आहे, जी GRAचा मेंबर आहे, त्यांनी बनवलेली आहे एक टेक्नॉलॉजी, वायबॅक टेक्नॉलॉजी. कारण असं आहे की आपण डिजिटल इंडिया बनवतो आहे, हे खरं आहे, पण आपल्याला 6 लाख खेड्यापाड्यामध्ये जायचं आहे, आणि त्यासाठी अगदी जर ही खेडीपाडी दूर असली आणि त्यांची लोकसंख्या कमी असली तर त्याच्यामध्ये मोठा हे येणार आहे, प्रश्न येणार आहे. आणि त्यासाठी उत्तम अशी ही वायबॅक टेक्नॉलॉजी आम्ही असं ठरवलं की फ्रॉनफर गॅझेशॉप जर्मनी आणि BVGनी एकत्र काम करायचं. आणि ह्यामध्ये काय झालेलं आहे की ह्या मुलांना आता इंटरनेट ॲक्सेस मिळायला लागलेला आहे, आणि मला सांगायला अभिमान वाटतो की 15 Mbps एवढी क्षमता आपण त्या ठिकाणी करू शकलेलो आहोत. आणि ह्याचे प्रचंड फायदे आपल्याला पुढे होणार आहेत. आणि त्यामध्ये तुम्हाला गंमत सांगतो, कारण ही स्वस्तात स्वस्त पण अत्यंत समर्थ अशी टेक्नॉलॉजी आपल्याला मिळणार आहे खेड्यापाड्यांमध्ये मुलांना इंटरनेट ॲक्सेस द्यायचा. आणि आता आम्ही सध्या पायलट करत आहोत. 3 गावं आहेत, वारंगवाडी, अंबी आणि संगवी. आणि ही जर झाली
आणि मला खात्री आहे हे यशस्वी होणार, कारण अत्यंत पॉवरफुल टेक्नॉलॉजी आहे. तर आपण कल्पना करा, हनुमंतरावांची भरारी हनुमंताची असते, आपण पाहिलेलं आहे ते. आपण आत्ताच ऐकलं की त्यांनी सुरुवात केली 1 क्लायंट आणि 8 कर्मचारी. आता ते म्हणत आहेत 800 क्लायंट्स आणि 70,000 कर्मचारी, आणि भाषण संपवताना म्हणाले 70,000 पुरे नाही, 10 लाख कर्मचारी हवे आहेत. तर हे जर होत असेल तर या 3 गावांमधनं आपली जी सगळी खेडी आहेत तिथपर्यंत त्यांनी का जाऊ नये, म्हणून आपण ह्याचा उल्लेख केला नाही. मला वाटलं हा उल्लेख करावा, कारण ही एक आपली जवळीक झालेली आहे. आणि एका बाबतीत आपली जवळीक आहे ती म्हणजे आपला इतिहास दोघांचाही सारखा आहे. मी आज विचार करत होतो, आपण आपले वडील 17व्या वर्षी गेले, माझे 6व्या वर्षी गेले. आपण 11x9 फूटच्या खोलीत राहिलात, मी पण तेच केलं. आपल्याला रहमतपूर या खेड्यातनं पुण्यात आणण्यात आलं शिक्षणासाठी. माझ्या आईने मला माशेल या खेड्यातनं मुंबईला आणलं. आपण 21 किलोमीटर सायकलवर चालवत जात. मी पण 12 वर्षापर्यंत अनवाणी पायाने कितीतरी चालत शाळेत जायचो. आणि सर्वात मोठी गंमत म्हणजे आपल्याला टाटाने मदत केली. आज गंमत सांगतो तुम्हाला, इथे येण्यापूर्वी 2.5 ते 4:30 टाटा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी याची मीटिंग होती टाटा मोटर्समध्ये, आणि त्याचा मी अध्यक्ष आहे. आणि त्यावेळी आपला उल्लेख करण्यात आला, आणि त्यातले एक ग्रस्त जे मीटिंगमध्ये होते त्यांना तुमची आठवण होती, तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. आणि त्या सुरुवातीच्या तुमच्या ज्या दिवसांची त्यांनी आठवण केली की इवन त्यावेळीसुद्धा कळलं की नाही, तुमची केवळ महत्त्वाकांक्षा नव्हे, तुमचं आपण ज्याला म्हणतो ना की ग्लिंट इन द आय अँड पॅशन इन द बेली, हे तुमचं होतं. त्याविषयी त्यांनी त्यावेळी सांगितलं. आणि म्हणून मला असं वाटतं सर्वात शेवटी की परवा मी ह्याच्यावर इनइक्वॅलिटीजवर माझं व्याख्यान होतं ऑस्ट्रेलियामध्ये, मोनॅश युनिव्हर्सिटीमध्ये मी हे करत असतो. इनइक्वॅलिटी म्हणजे विषमता. आणि त्या ठिकाणी अभ्यास करताना एका ठिकाणी मी एक फार पॉवरफुल स्टेटमेंट वाचली. द ग्रेटेस्ट इनइक्वॅलिटी टू हँडल इज द इनइक्वॅलिटी बॉर्न ॲट बर्थ. म्हणजे जन्मताच तुम्हाला जर ती ही विषमता आली तर तुम्हाला जर एव्हरेस्ट चढून जायचं असेल तर केवढी प्रचंड मेहनत लागते. आणि ही तुम्ही केलीत आणि भरारी घेतलीत, मोठी भरारी घेतलीत. भारताचा सुद्धा हाच प्रश्न आहे. इतके गरीब लोक आहेत की जन्मताच ही विषमता येते, आणि ह्यातनं आपल्याला पुढे कसं जायचं हे आपलं आज सरकार करतं आहे, आणि हे फार उत्तम काम आहे. शेवटी मला एक सांगावंसं वाटतं की तुम्ही 19 वर्षाचे असताना भारत विकास प्रतिष्ठान केलं. भारत विकास म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ इंडिया, नॅशनल डेव्हलपमेंट. 19 वर्षाचे असताना फक्त स्वतःच्या डेव्हलपमेंटचा विचार करणारी मुलं असतात, आणि तुम्ही देशाचा विचार केला त्यावेळी. हे फार महत्त्वाचं आहे. आणि ध्येय भारत विकासाचं हेच आपण सतत म्हणत असतात. मला शेवटी सांगावंसं वाटतं की नेहमी म्हटलं जातं की देर इज नो लिमिट टू ह्युमन इमॅजिनेशन, देर इज नो लिमिट टू ह्युमन एन्ड्युरन्स, देर इज नो लिमिट टू ह्युमन अचिव्हमेंट. मला वाटतं देर इज नो लिमिट टू युअर ह्युमन अचिव्हमेंट, युअर अचिव्हमेंट. भारत विकासाचं जे स्वप्न आपण 19 वर्षाचं असताना रंगवलं होतं, जेव्हा आपली सिल्वर ज्युबिली होईल, गोल्डन ज्युबिली होईल तेव्हा ते नक्कीच सार्थ झालं असणार, आणि आपला भारत विकसित झालेला असणार. आणि तो भारत विकसित करण्यात मला वाटतं की भारत विकास ग्रुपचा सिंहाचा वाटा असेल. धन्यवाद.